चार बंदर झाड़ के अंदर। हाय हॅलो नमस्कार. सो कसे आहात गाईज. तर खूप डे नंतर आम्ही आज फायनली असा प्लॅन केला की आज शेताकडे जाऊन काहीतरी करूया. आणि सीन बघू शकता तुम्ही. आम्ही जिकडे चाललो ना तिकडे बघा सगळं असं दिसत. काय झाडी काय हिरवळ. हिरवळच नाही सगळं उन्हाळाच पडला आहे इकडे. एवढं भारी पण एवढं आहे. एवढं 1-1.5 वर्षामध्ये हे रोड खूप भारी केलाय आता सध्या. तुम्ही सांगा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ती लोकेशन कोणती आहे आणि आम्ही कुठे चाललोय. आमच्या ब्लॉग मध्ये हे मागे बुरटे येत आहेत. अशी 3 स्कूटी घेतलो आहेत आम्ही. एक पुढे गेल्या, एक मधात आहे आणि एक मागे. बघू शकता आम्ही आता खूप जवळ आलो आहोत. आता फायनली गावाच्या जवळ आलो. आपली लाल परी. आता मी ह्या मामाला म्हणते बरे आहात का. बघू मामा रिप्लाय देते. मामा बरे आहो का. नाही दिलं. मामा रिप्लाय दिला नाही. मामाची मामी रागात वाटलेली आज. मामा रिप्लाय देणार गेले. हे बघ म्हैस ही आपलीच आहे. इथं बांधला आहे हिला. खूप खडतर रस्ता आला आहे. आमच्या अवतार बघू शकता कसले झालेत. पावडर गेली का. नाही मेकअप आपला असंच आहे. काय करणार. थोबाडच का आलाय आपला. थोबाडच का आला आपला बया. होत फायनली शेताच्या खूप डे नंतर असं कुठेतरी आम्ही फिरण्यासाठी आलो. नुसता नॉर्मली घरात खाणं पिणं आणि झोपणं सरत नाही. आणि त्यातनं शिकवून नाही हा आली 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 आली. हे बघा आमची मम्मी कसं गावठी लोक येते उगं पांधन करून. होय आमची आजच चाललंय. मला तर आला ते येळवशीला आमंत्रण. पुढच्या महिन्यात आहे ना. पण आता आहे 25 तारखेला. ह्या महिन्यात नाही ग. ह्या महिन्यात असते. पुढच्या महिन्यात असते. नाही हे बघा आपली झाडी, हा डोंगर, ही शेती. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो आहोत. इथे आम्ही त्याला बघा गाडीवर सलग बसून बसून पाय दुखत आहेत आमचे कंटिन्यू. त्याचं तोंड बघा कसं झालं. गाईजीला खरं सांगण्या केलं लॉगिंग काहीच करता नाही येत कारण मी न्यू स्टार्टअप केला आहे. सो मला इतकं नाही जमत. सो तुमच्या फॉलो घागरीवर पाणी. तुमच्या फॉलो खूप लांब आलास. खूप थकलास. ही आहे. सो हा आहे रितेश. आणि ए मोना थांब. ती एक रील स्टार आहे. हा एक रील स्टारचा भाऊ आहे. आणि हा म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा. आणि हा कोण आहे. आणि हा आहे ही पण आहे. हा नाही हीच आहे. कंटिन्यू मला इतकं बोलत आहेत हे मी आल्यापासून इथे. तर जाऊ द्या. जसं माझी न्यू व्लॉग टाकत आहे जसं व्लॉग बघायला आला तसं माझ्या अकाउंटला सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आला माहितीये का. आता मी कसं आता हिचा भाऊ आहे पण नाही बोलू शकत मी आता. त्याला लाज वाटत असेल. चावी डिक्कीत ठेवून डिक्की लॉक करत होता. आम्हाला आता चांगलंच लागला. गाईस आज काय झालं मी सोबत वाईप्स ठेवले होते तर लगेच चालू झालं ह्या मुलाचं. हा मुलगा नाही आहे. हा सारखं मुलीसारखेच करते नाटक. याला सतत काही ना काही लावायला लागतच इथे.
कब लगेच चालू झाला. कोणती पोरगी येत नाही रे. झालंय बघ. मला तर नाही लागत वाईफचे दीदीसाठी घेऊ का कसं दीदी आता रिस्टार आहे म्हणजे चालतं थोडंफार. हे सोबत ठेवू दे ना जरा अवतार नीट करा. वाईफ ती मध्येच ठेवलंय ते. पर्स पण आणलं नाही. हे वाईफ तुला पाहिजे का दीदी? ताणले लागली मला. पाण्याची बॉटल घे ना मग सोबत. तुला बघा बघ तर मोना आता चालली आहे पुढे, आपण जाऊया मागे. खरं सांगायला गेलं ना, हे पुण्याचे लोक येडे राहते. यांना जेव्हा गावाकडे जेव्हा खायला भेटते ना तेव्हा तू तू येतात इथं उड्या मारत येतात खायला भेटतं की. आता इथं ढाळे लागले आहेत, तुरीचे शेंगा आहेत आणि थोडीशी हरभऱ्याची भाजी आम्हाला घेऊन जायचंय, तर लगे आले इथं. तर फायनली आता आम्ही चाललो आहोत आमच्या शेताकडे. तर तुम्हाला आमचं शेत बघायचंय तर चला या. येडे येडे चाळी. कसलं भारी आहे. हे बघा माझी आई. ते बघा फोनवर किती नाटक करत आहे. हे भाऊ. आता काय मी तर एकटा भेटणार नाही, त्यांना बी कोणाला तरी घेऊन येणार. काय तर चालू आहे भावाचा विषय. ह्यांचं साव झालं आता रील. लगेच स्नॅप टाकायचं, कुठं यायला उशीर, फक्त लगेच स्नॅप स्नॅप स्नॅप. नशीब मी स्नॅप यूज करत नाही खरं तर. उगा आयडी काढून ठेवलेली आहे का? आयडी होती पण आता ती बंद. आपल्या तुरीच्या शेंगा लागल्या आहेत आणि हा आला आहे छोटा मुलगा. काय राव तुझं? आयुष. आयुष. ते दोन तिकडेच आहेत बघा लुल्ले आपले. ए लुल्ल्यांनो या. का नाटक करला नुसतं ती वाईप्स तोंड पुसला रे बघ की. इकडे आभाळ पण आलाय आज, बघू शकता. गाईस बघा हे शेंगा तोडलेल्या आहेत. तुरीचे शेंगा माहिती असेल सगळ्यांना. बघा तुरी आहे. हा हे काय की गावचं नाव माहित नाही मला. इथं मुंगे आहेत. काय घोस काय की नाव होतं. हा आले लोकेशनला. धोंडेवाडीच आहे. हा काय द्या माझं फोन तिथं होतं. तर आम्ही इथं एवढे शेंगा तोडून जाणार आहोत आता. मग शेंगा तोडा नंतर मीठ टाकून मस्त फर्स्ट क्लास त्या कुकर मध्ये शिट्ट्या मारला का झालं. तुम्ही आयतं ठेवून खावा. खायचं असेल ना मीठ टाकून तर तुम्ही तोडायला हेल्प करा ना. एवढं खायला लागते की नाही. आता एवढी पिशवी आम्हाला भरून घेऊन जायची शेंगा. पिशवी दाखव म्हणे. लगेच रात्री ना आम्ही हे लगेच बघा उकडून पिशवी एवढे खाणार. बांधायचं आहे. इथं आम्ही असं तोडत आहोत आणि ते बघा फोन मध्येच आहे बघा लेकरू की. काय नाही नात करा पण फोनचा कुठं. का ते म्हणतात का पुण्याचे लेकडे एडे राहतात म्हणून काय असले राहतात. पुण्याचेच करणार. पुण्याचे काय वेडे राहतात काय. तुझ्यावणीच एडे राहतात. पुण्याला ये आता. येतो नाही यायला काय. तिथं एंट्रीच नाही, तिला डायरेक्ट बॅन. पुण्यात बॅन. कोण लिहिलंय असं? मी लावते. पुण्याची पब्लिक बघू शकता. बघा हिनं असं म्हणत आहे मला येऊ देत नाही म्हणून पुण्याला. हे भया माझं फोन घे तिथनं पडायचा. अरे खरं तर सांगायला गेलं तर मी जास्त जात पण नाही. पुणे उदगीरमध्येच राहतो आम्ही जास्त. हे बघा हरभऱ्याची भाजी आणि याला हरभर लागले नाहीत. हे लाईन खतम का संपली कडली शेंगा. दाखवून मम्मीला बी दाखवून ये किती वेळ झाला तोडलेली. ती भाजी कसं. मम्मी कुठं आहे तुम्हाला दाखवतो थांबा. जा मधून मधून तेवढं लहान नाही म्हणून. इकडे बघ पिशवी दाखव तुझी कसली आहे. रानटी माणसाली. बघा, पिशवी आहे मम्मीची. या गाईस तुम्ही पण. हम्म. आणि आणखी काय या इथंच भाकरी भाजी बनवत जेवण करू. खायला जा किती Vlogging खातात. चालू आहे, तुम्हाला पण दाखवणार आहोत आम्ही व्लॉगिंग मध्ये. भैयांना पण घे व्हिडिओ कॉल. काही थांबा मी यांच्या मधून जात आहे. कुठं आहेत तिथे व्हिडिओ कॉल चालू आहे त्यांना व्लॉगिंग मध्ये. हे बघा काका आम्हाला बोलत आहेत. आमचे युट्यूबचे एक सबस्क्रायबर आहेत त्यांना पण आम्ही घेतला आहे व्हिडिओ मध्ये. काम कमी
बोलणं जास्त. फक्त खास व्हिडिओ काढायसाठी आलं तुम्ही, शेंगा तोडायसाठी नाही आले इथं. बरोबर बोलला. हे हरभऱ्याची डाळ, हे काय डाळ बघा बघा डाळ. हरभऱ्याचा पत्ता नाही लगेच डाळ. तिकडे बघ तिकडे तिकडे बघ तिकडे कसं काय. हे बघा गाईज रील शूटिंग 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 शूटिंग. फुल प्रॅक्टिस चालू आहे गाईज. शेंगा तोडणं कमी पण प्रॅक्टिस जास्त. डान्सच करतोय ठिक ठिक ठिक. आयुष बघतो इकडं इकडे इकडे इकडे. मोरणी बस झालं रे बाबा, थकलो मी आज. मोना रील झाले का तुझे? मोने चल झाड. झाड बघू शकता काय, हे आरची मधलं झाड आहे बहुतेक. पडेल त्यास का? पडेल त्या झाडांखाली तू? पडेल तो जेवढे जण सोडल तो. हा आता आम्ही इथे जाणार आहोत वर. एक ह्या कोपऱ्याला बसणार. हे बघा झाड कसलं भारी आहे. फोटो एक नंबर निघतील इथं. विसलात ना आम्ही. चप्पल काढ. तो आता काय आम्ही guys? वरी चाललोय तुम्ही बघू शकता हे आरची परस या झाडावर बसले होते. आणि इथंच तो शूट केला होता सैराटचा. इथं शूट झाला होता आरची परस. आता फक्त याला फांट्या फुटलेल्या आहेत. नको भ्या वर नको जाऊ. कसं येऊ? हा तिथं पाहिजे. त्या कटकिन्या तुटलं, विषय संपला. हा लय वर नको जाऊ, तुझं वजन काय कमी नाही. इथे त्या गाण मस्ती करून बाय मी खाली कसा येऊ? ए, बस गप. हे तुझी आजी आल्या का ते? कोण आहे रे? आजी आहे माझी. ए उतरा खाली बघ. तुझ्या आजीला सांग की मी नाही म्हणून. टिसुरा जाऊन फाटे. गाईस सो आम्ही आता वरी शिवा खाऊन आलेला होता मी वरी. ए मम्मी व्हिडिओ स्टार्ट केला. काहीच केलं. आता कसं खाली होत राहू की हल्लाले झाड लग गम आहे. उडी मार पेपरच्या पुढं. आयुष इथे माकडाला काय खडी. 4 बंदर. 4 बंदर. फोन धर का तुझं? तुम्ही देऊ फोन धर. भाई उतरले मी. 4 बंदर झाड के अंदर. आता एक शेत सोडून आम्ही दुसऱ्या शेतात चाललोय आणि माझ्या फोनची बॅटरी ही खूप आता कमी झाली आहे. माहिती नाही आयफोनचा काय प्रॉब्लेम आहे. एका घंटामध्ये उन्हामध्ये बाहेर आले की एवढं कमी कमी होते. बापरे. मी मोना भैया आता चाललोय दुसऱ्या शेतात. तिकडे पण ते चाललेत मागे. गाई चार्जिंग 59% आहे तरी पण बीची चार्जिंग ऊस नाही काय बोला. मम्मी मुंगी अंग पूर्ण खासतंय आता आमचं. हे नाही ऊस. तिसऱ्या शेतात आलेलो आहे मी आता. हे बघा काय आहे. कारव म्हण गाईज बघा कारव. ही आहे का शी आहे? हे ही आहे हे का मिक्स शी आहे मिक्स. ही शी दोन्ही बी आहे ती. तिकडं होतो आता इकडं आलं. जिप्सी. हे बघा हे फोड्या मजा येते असले. जिप्सीचा हा प्रकार आहे पण हा जिप्सी नाहीये. हा फुल व्हाईट कलरचा जिप्सी मधूनच आहे. हे जिप्सी 500 रुपये किती आहे? 500 रुपये किती एवढं भेटते. 500 रुपयाला एवढे 2 फाटे भेटतात फक्त. इथं आमची ढोरं खातात. ढोरं खात. ढोरं खातात असंच उगा असं खातात ढोरं. तरी त्या बी खाते काही भेटणार नाही. हे पालक का? मंद पालक नाही. मोहरी आहे बे. मोहरी आहे. पालक कोणी दिसाले. शेत न राहण्याचे फायदे बघा. कशाला बी काय बी म्हणता आम्ही. येऊ का वाईप्स घेऊनच बसले. वाईप ते पुरीच्या वरची करायला तेव का. चल बस कर जेवतानाच घ्या. तो का बस करा जेवतानाच घ्यायचं. ओके जेवतानाच घेऊ बाय. गाईच पाणी बघू शकता तुम्ही. हे बघा नेहा मॅडम आमचे पाणी वाले डीजे वाले राहू तेरा पाणी चला दे.
गाईज मेकअप केलेला आहे सगळा. चप्पल पण नाही घातलं. वाव लय छान वाटलं. हे बघू शकता गाईज पाणी सगळं शेतात चालू आहे इथं. बघा पाणी भारी वाटलं गार गार वाटलं एकदम. काय ग आतापर्यंत तोडून तोडून अंग सगळं घाण झालं. तर मंडळी इथे मम्मी भाजी आणली आहे तोडून. आता आम्ही ते सगळे जण बसलोय जेवायसाठी. भाजी बघा एवढी तोडले. खूप आंबट आंबट लागते भाजी. आता जेवायला बसल्या मोनीला. आता आमची भाकर आता ही काढत आहे. एकदम आज शेतकरी फील येऊ लागले. हे जवळ या. रोज तर येऊ नाही शकत बाबा आपण. मामीला पाणी द्या हात धुवायला. हे बघ चपल्या हात वगैरे दोन हातात चपल्या घेऊन फिरले. मग मी ते काढ गाऊन पुढचं तुझं. पुढं बसू का म्हणे वल्ला इथं आता. काय म्हणा बस कुठं आहे वल्ल रे? इथं इथं बस. मम्मी कुठे गेले? हळू जा. पाणी आणाय गेलंय. तर रितेश कांदा फोडणार आहे. उफ कांदा फुटला. इकडे भाकरी बनवलंय. इथं वांग्याची भाजी आणले. इथं थोडस मेथी मसाला आहे. आणि तिकडं आहे बेसन बेसन भाकर बेसन नाही आणि मस्त असा कांदा फोडलेला. आहा भारीच. आणि इथं आहे मसाला भात. तू त्या झाकणात खा, तू ह्या झाकणात खा. आता आम्ही असे छोट्या छोट्या प्लेट मध्ये खाणार आहे. जरा कांदा कोणाला पाहिजे इकडे मला दे फेक इकडे. इकडे एवढं काय सारखा ए सगळेजण घ्यायचं कांदा कडक आहे. हा शेतात नान ना तोडून. कुठं आहे शेतात कांदा? इकडे मम्मी आता बसले. तिकडे आयुष्य बसलेला आहे. त्याने काय गाईज बघा पिठलं ही मेथीची भाजी कांदा भाकर. हे बघा सगळेजण. मसाला मेहंदी मम्मी मोनी भया कांदा वा कांदा फर्स्ट क्लास चालू आहे सगळं इथं नियोजन. हे इथं भाजी हे तेवढं तोडले. भारी वाटतंय जेवायला. सकाळी सोबत. ते थोडं लोणचं घेऊ का? कशाला? खायला आपल्याला आवडलंय मला. स्पून नाही चमचा. असं करा इथून चलत जाऊत. ते खात चला. मला घरी खाऊन देणार लोणचं. तुमच्या पुण्यामध्ये देतात का असं? शेजारचे दाखवतात का असं? घे म्हणतात का तुम्हाला? आमच्या गावाला येऊन नाटक करलेली आहे. कालच गेलती मिरच्या आज आली आचार. धुराधुरानं चाललोय आता आम्ही. गेले 3.5 तास झालं आम्ही शेतात आहोत. कोणी शेंगा तोडतंय, कोणी काही करते, कोणी काही करते. आता मोना भांडे घेतले. आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला की पहिल्याच्या काळामध्ये साबण न यूज करता कसं भांडे घासायचे. आज ते आम्ही आज करणार आहोत. वाव हे बघ कसले भारी शेंगा आहेत. हा ना खरंच. खाणार आहोत आम्ही. बघा हे का आताच खोडा हे बघा कसं हेल्प करत आहेत. त्या मामाला हेल्प करत आहेत हे दोघं. हे बघा हे तर फोन मध्येच बिझी आहे. हे पुण्याचं कोकरू. गाईज बघा भांडे कासत आहे मोना. हे बघा फोटो काढणार वेस्ट. बघा इकडं पाणी चालू आहे सगळं शेताला. हे नेहा मॅडम बसलेले आहेत. ओ नेहा मॅडम हे काय काय पाणी कसं चालू बघा. पाण्यात पाय सोडून बसली. बस बस निवांत बस. कामच काय आपल्याला. झाड हे बघा ते बाबा पाईप हे करत आहेत तिकडं. काय झालं भाऊ? हे बघा पाण्यात टाकून बसले. मोनी झाले भांडे घास ना. इथे जिनारीचं काय आता हिंग बाई.
काय वातावरण आहे एकदम मस्त. इकडच्या शेतकऱ्या काकू आणि काकांनी एवढं आपले हे केले, कसं वाटलं ग तुला? मस्त. म्हणजे त्यांनी त्यांचा स्वतःचा टिफिन पण आम्हाला जेवायला दिला. त्यांनी घरून आमच्यासाठी दही आणली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला शेंगा पण तोडायला हेल्प केली. हे बघा एवढे पिशव्या आम्ही घेऊ चाल. पिशवीभर आम्ही शेंगा घेतल्या. तर चला पुढे भेटूया, बाय बाय. तर आम्ही निघालोय, आता आमच्या गाड्या काढलोय आम्ही आणि आता जातोय. आता आवाज बारीक झालेला आहे गाईस. आता आमची बॅटरी लो झाली आहे. हे बघ पाय माझे तरी हे कसले बघा. इकडे मोना बसली, मी पण बसते. बघा पुढे. शक्कर की स्पीड से जा रहे हैं अब हम. आता आमचा पेट्रोल संपला आहे. नशीब आम्ही सोबत पेट्रोल ठेवला होता. आपण कशाला उतरले मग? पेट्रोल मध्ये गाडी एकदा लावा त्या बॉटल टाक पलती अर्ध टाकायचं. स्मेल. ते बघा तिकडे शेती कशाची भारी दिसलेले झाड. सो एवढ्या काट्यात जाऊन आम्हाला चेंज धर रे इकडे आम्ही तोडलोय. ते बघा दगडाने कसं मार. ते वरी तिकडं थांबलेत मम्मीचे. लावलोय मग आम्ही झाड तिकडे गेला आहे ऊस आणण्यासाठी. आता भैया ऊस आणला. ऊस आले ऊस 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 ऊस. आम्ही आले ना शेताकडे की असं भेटतं आम्हाला काही काही. चालतंय आम्ही गाडी चालवलं तर घरी गेले की लावतो. कोण आहे बरं भ्या? मित्र आहे का? कोणता? माझा मित्र आहे. अरे पण त्याला नंतर बोलू शकला असती ना. ऊस त्यांच्या दोघांचं बस जाऊन दे. मग मला ऊसच द्यायचं नाही घरी गेल्यावर. बघ तर फोनच करते. एवढे आले. फायनली आता आम्ही आलो आहेत घरी. आपला रुक्माई निवास. मी सांगितले ना